बरसे थे। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। ग्राम पंचायत मालकोली से मंजूर रोड पे संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल का वार्षिक महोत्सव का आयोजन, जहाँ पे बच्चों को बहुत ही खूबसूरती से बख्शिश भी दिया जा रहा था। इस अवसर पर बहुत सारे मान्यवर उपस्थित थे। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का। नेक्स्ट 5th and student be ready in block number 8. बच्चे जो है 9th and girl, बहुत ही सुंदरता पूर्वक अपनी 9th and कला का girls. प्रदर्शन कर रहे हैं। Follow my lead. पहुंचोगे स्कूल के गेट पर तुम थोड़ा सा भी जो चले माझी माझी उभी पाठीशी हाय आई कविता माझी उभी पाठीशी हाय आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या मन पुरवलाय Mr. Bharat Patil sir, Mr. Deepak Manera sir, Mr. Ram Mali sir and Mr. Sandesh Patil sir, please join us on the stage for the felicitation of SSC board. Sudhir Mali, please join us on the stage. I request. And she has been felicitated by a trophy and 5,000 rupees as a cash prize. And the second place goes to Master with the stage along with your parents. Next, third rank goes to Miss Elena from Divyanjur. She has secured third rank by securing 18. I request Mr. Deepak Manera sir to felicitate. Student of the year 2024-25 boy goes. Hard work, perseverance and commitment to the अनादि सिद्धि मूल प्रकृति महालक्ष्मी त्रिजगती बया दारू घर बया दारू है दारू घर बया दारू है दारू घर बया दारू
350 साल पहले बाजी प्रभु देशपांडे और 300 मराठा वीरों ने 10,000 मुगल फौज को मार अड़ा के जो कारनामा किया था, वो हकीकत आज के पीढ़ी के लिए काल्पनिक बन चुकी है। आज काल्पनिक दुनिया की बात हो ही रही है, तो इस काल्पनिक बनी हुई हकीकत को फिर से याद करते हैं। जाता श्वास ये है पूरा मराठा साम्राज्य। श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव आमच्या पंचक्रोशीतील 9 गाव गटातील होतकरू तरुणांनी एकत्र येऊन ज्ञानज्योत समाज प्रबोधन मंडळ 9 गाव गट हे स्थापन केलं। या पंचक्रोशीतील 9 गावातील होतकरू तरुणांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी ज्ञानज्योत समाज प्रबोधन मंडळ 9 गाव गट स्थापन केलं आणि या मंडळाच्या माध्यमातून आम्ही एकमेव उद्देश असा ठेवला की या परिसरातील या गावातील गरीब विद्यार्थ्यांना एक शिक्षण इंग्रजी शिक्षणाचं दर्जेदार शिक्षण मिळावं, इंग्रजी माध्यमाचं दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून आम्ही या ठिकाणी अंजूर ठिकाणी संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल अंजूर या नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आणि खरोखर आम्हाला कल्पना नाही अशी या भरारी या शाळेने घेतलेली आहे आणि मला खूप सांगवास मंडळाच्या वतीने सांगवास खूप आनंद वाटतो की गेली 9 वर्ष सतत या आमच्या स्कूलचा 10वीचा 100% निकाल लागतो। हे अतिशय आपला मनस्वी यासाठी मी सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी शिक्षक वर्ग नॉन टीचिंग विद्यार्थी पालकांचा खूप खूप मी आभारी आहे आणि या आत्ताच आमचं पुढचं असं आहे की जवळपास या शाळेमध्ये 1,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि आमचं पुढचं प्लॅनिंग असं आहे की या ठिकाणी आम्ही आज पुढच्या या 1-2 वर्षामध्ये कॉलेजेस सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि तशी मान्यताही आम्हाला मिळालेली आहे
आणि असंच प्रेम या परिसरातील सर्व पालकांनी द्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं एवढीच या प्रसंगी इच्छा व्यक्त करतोय। आणि आमच्या संस्थेतर्फे या शाळेतर्फे दरवर्षी आम्ही सर्व सामाजिक उपक्रम आम्ही भरभरून राबवत असो। कला, क्रीडा, संगीत, साहित्य सर्व उपक्रम या ठिकाणी राबवत असतात आणि या उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या हिरिरीने भाग घेऊन तालुक्यात आणि जिल्हा स्तरावर आपल्या या शाळेचं आणि स्वतःचं नाव चमकवत असतात। धन्यवाद।